जय शिवराय मित्रांनो. तर शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी लक्ष्मीकांत थावरे आज तुम्हाला शेतातील सोलार याला शासनानं निधी किती दिला आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर मेडा या अंतर्गत केंद्र शासनाची स्कीम राबवली जाते. त्या स्कीमला केंद्र शासनाने 35,000 कोटीचा निधीची उपलब्धता करून दिली आहे आणि मागील त्याला सोलारमध्ये 25,000 कोटीची महाराष्ट्र शासनानं निधीची उपलब्धता करून देण्यात आली आहे. तर ही माहिती तुम्हाला आपल्या चॅनलतर्फे खूप चांगली मिळाली आहे. कारण ज्या शेतकऱ्यांनी शासनाकडे अर्ज केले आहेत मेडाकडे त्यांना पेमेंटचा ऑप्शन लवकरच येईल. कारण आता केंद्र शासनाचा निधी भेटलेला आहे मेडाला आणि महाराष्ट्र शासनाचा निधी हा मागील त्याला सोलार पंप योजनेसाठी भेटलेला आहे. तर ज्यांनी पेमेंट केले आहेत मेडामध्ये किंवा मागील त्याला सोलारमध्ये या दोन्ही स्कीममध्ये तर त्यांचा पंप लवकरच बसवला जाईल. कारण महाराष्ट्र शासनानं पण निधी दिला आहे आणि केंद्र शासनानं पण निधी दिला आहे. तर आपण आपल्या शेतामध्ये लवकरात लवकर कसा सोलार पंप बसवण्यात येईल आणि त्या सोलार पंपाचा कसा फायदा घेईल हे आपण लक्षात असू द्यायचं आहे. तर आपल्या चॅनलतर्फे आपण जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपले चॅनल जरूर सबस्क्राईब करा. कारण त्यामध्ये तुमचा खूप फायदा आहे. आपली नवीन नवीन माहिती ही तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचते आणि जर चॅनल सबस्क्राईब नसेल तुम्हाला नोटिफिकेशन येत नाही आणि तुम्ही माहितीपासून खूप दूर राहता आणि आपल्याला न्यूज ही उशिरा कळते. त्यामुळे आपल्याला लवकर स्कीमचा फायदा घेता येत नाही आणि आपण संभ्रमात राहतो की आपला सोलार कधी येणार आहे. तर आपली स्थिती कशी तपासायची. तर मेडामध्ये जर आपल्या स्थिती तपासायची असेल तर मेडा हे ॲप प्ले स्टोअरवरून अँड्रॉइड मोबाईल असेल तर इन्स्टॉल करायचं मेडामधून. तर मेडा हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ते काही अथॉरिटी मागतं त्याला येस करायचं आहे आणि अलो करायचं आहे आणि नंतर ती अथॉरिटी मागल्यानंतर आपला मोबाईल नंबर जो आपण मेडामध्ये फॉर्म भरताना दिलेला आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आणि OTP घ्यायचा आणि कंडिशन या बटनावर क्लिक करायचे आहे. अर्जाची स्थिती मराठीत त्याला अर्जाची स्थिती म्हणतात. तर त्या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला कळेल की आपलं सोलारची अर्जाची स्थिती काय आहे. तर ते पेमेंटच्या ऑप्शनला आला आहे का त्यामध्ये काही त्रुटी आलेली आहे 7/12ची किंवा आपल्या अर्जामध्ये काही पासबुक किंवा पासपोर्ट साईज फोटो किंवा आपल्या 7/12वर बोरची किंवा विहीरची नोंद आहे की नाही हे पण आपण चेक करायचं आहे. आणि अर्ज तपासल्यानंतर ऑनलाईन आपल्या प्ले स्टोअरच्या मेडाच्या ॲपद्वारे किंवा मागील त्याला सोलारच्या वेबसाईटद्वारे आपण अर्ज तपासला तर त्यामध्ये काही त्रुटी आली का नाही हे सर्वांनी चेक करून घ्यावे. कारण शासन हे अर्ज बाद करत आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा SMS येत नाहीये, फोन येत नाहीये की तुमची 7/12 अपलोड करा, 7/12 चुकीची आली आहे किंवा तुमच्या 7/12 विहीर नाही, विहिरीची नोंद नाही, बोरची नोंद नाही असा कुठलाही मेसेज न टाकता ते डायरेक्ट फॉर्म तुमचा रिजेक्ट मध्ये टाकत आहे. तर सर्वांना शेतकऱ्यांना सूचना आहे माझी की सर्वांनी आपला MKID टाकून आपण आपला अर्ज हा पूर्णपणे ऑनलाईन चेक करून घ्यावा. जर आपल्याला स्वतःला येत नसेल तर आपल्या जवळच्या CSC सेंटरवर जावं आणि तो अर्ज चेक करावा. जर कोणाला समजत नसेल CSC सेंटर जवळ नसेल किंवा असेल तर मला कॉल करा किंवा मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मेडाची पण वेबसाईट देतो आणि मागील त्याला सोलारची पण वेबसाईट देतो. त्यावर क्लिक करून तुम्ही आपला MKID टाकून आपल्या अर्जाची स्थिती पाहू शकता. आणि माझा मोबाईल नंबर आहे 9657141569. कुणाला काही अडचण असेल या सोलारच्या योजनेबद्दल किंवा आणखी काही शेतकऱ्याच्या योजनेबद्दल, महाडीबीटी बद्दल किंवा काही अनुदानाबद्दल, विम्याबद्दल तर तेही तुम्ही विचारू शकता, कमेंट करू शकता किंवा व्हॉट्सअपला सांगू शकता मेसेज करून. तर ही सोलारची स्थिती तुम्ही अवश्य पहा. कारण यावर तुमचा अर्ज जर रिजेक्ट झाला तर तुमचे पैसे वापस घ्यावे लागतील आणि तुम्हाला नवीन अर्ज हा भरावा लागेल. तर नवीन अर्ज भरण्याची वेळ येऊ नका. कारण नवीन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला डबल पैसे लागणार आहेत आणि पैसे लागणार असून तुमचे लवकरात लवकर सोलार येणार नाही. कारण तुम्हाला नंतर सोलारचा अर्ज नवीन भरायचा, 1-2 महिने त्याची पेमेंटला ऑप्शन याची वाट बघायची, नंतर पेमेंट भरल्यानंतर अजून 1-2 महिन्यांनी त्याचा कंपनी निवडण्याचा ऑप्शन याची वाट बघावी लागेल आणि नंतर लाईनमॅन एखादा महिना घेतो सर्वे करायला. त्यामुळे हा सोलार तुमचा
जास्तीत जास्त काळ लांबतो. त्यामुळं सर्वांनी या पेमेंटकडे लक्ष द्यायचं आहे. पेमेंटकडे म्हणण्यापेक्षा आपण आपल्या अर्जाची काय स्थिती आहे, आपल्या अर्जामध्ये आपल्याला कशाचा प्रॉब्लेम आला आहे ऑनलाईन चेक करून आपल्या अर्जामध्ये 7/12 आहे का नाही, किंवा 7/12 मध्ये प्रॉब्लेम आहे, किंवा आपला पासपोर्ट साईज फोटो आलाय का नाही, किंवा पासपोर्ट साईज फोटो आणि बँकेचं पासबुक हे व्यवस्थित अपलोड झाले का नाही, हे आपण ऑनलाईन चेक करायचं आहे. आणि हे जर तुम्ही चेक केलं नाही तर तुमचा अर्ज पूर्णपणे रिवर्ट येतो आणि तुम्हाला सांगितले जाते की तुमचा अर्ज शासनाने रिवर्ट केला आहे आणि तुमचे पेमेंट रिटर्न वापस घ्या आणि तुमचा अर्ज वापस भरा, आम्ही तुमच्या अर्जाची दखल घेऊ. तर त्यावेळेस असा तुम्हाला ऑनलाईन जर दाखवलं तर तुम्हाला त्यावेळेस काही करता येत नाही. आपला अर्ज पूर्णपणे आपल्याला 100% रिपीट भरावा लागतो आणि आपल्याला 6 ते 8 महिने नंतर अर्जाची वाट पाहावी लागते. तर आपला अर्ज बघा आणि लवकरात लवकर कसं आपल्या शेतामध्ये सोलार बसवता येईल याची काळजी करा. तर आपल्या YouTube चॅनल तर्फे आपण सतत शेतकऱ्याच्या विषयावर माहिती देत असतो. तर कोणाला महाडीबीटी बद्दल किंवा विम्याबद्दल काही जरी माहिती पाहिजे असेल तर आपल्याला निसंकोचाने विचारा किंवा कमेंट मध्ये सांगा, आपण पूर्णपणे त्याची माहिती देऊ. आणि 2025 चा विमा येणार आहे 100%, कारण आपल्या सर्व 33 जिल्हे त्यामध्ये आणेवारीमध्ये बसले आहेत. 50%च्या आत सर्व जिल्ह्याची आणेवारी आली आहे. तर आपल्या बीड जिल्ह्यात पण विमा भेटणार आहे. ते विमा हा मंडळानुसार आहे. तर ज्या मंडळाची आणेवारी जास्तीत जास्त कमी आली आहे किंवा आपली आणेवारी ही शासनानं जी गृहीत धरलेली आहे तीच राहणार आहे. आणि ज्या मंडळाची आणेवारी कमी आली आहे त्यांना शासनाचा जास्त विमा येणार आहे. हे शेतकऱ्यांनी लक्षात राहू द्यायचे आहे. कारण आपण काय म्हणतो की मला एवढा पडा, तुला तुमच्या गावाला एवढा पडा, आमच्या गावाला एवढा पडा, अशी कुणीही बराबरी करण्याची गरज नाही. त्यामुळे काय होतं की आपल्याला संभ्रम निर्माण होतो की आपल्या तालुक्याला जास्त विमा पडला किंवा शेजारच्या तालुक्याला कमी पडा, असा आपण मनामध्ये संभ्रम निर्माण करतो. तसा कुणी संभ्रम निर्माण करून घ्यायचा नाही आणि आपला विमा आपल्या खात्यामध्ये जे आपलं डीबीटी अकाउंट आहे त्या अकाउंटला येत असतो. तर सर्वांनी आपले डीबीटी अकाउंट ही पोस्टाची करून ठेवावे. कारण असे आहे त्याचे की आपण शासनाकडून कर्ज काढतो आणि कर्ज काढल्यानंतर आपण SBIचं कर्ज असतं आणि SBIचंच अकाउंट आपलं डीबीटी असतं. तर SBIचं अकाउंट डीबीटी कुणीही ठेवू नका, मी खरं मनातून सांगतो. कारण असेच बरेच किस्से घडलेले आहेत, मला फोनही आले आहेत की आमचं अनुदान पडलं, ट्रॅक्टरचं अनुदान पडलं किंवा विमा पडला आणि आमचा विमा अडकला कशात, तर कर्ज खात्यामध्ये. कर्ज खात्यात विमा अडकण्यापेक्षा तुम्ही आधीच आपले पोस्टाचे डीबीटी अकाउंट हे ओपन करून घ्या. आपल्या गावामध्ये पोस्टमन असतो, त्या पोस्टमन कडून 200 रुपयामध्ये हे डीबीटी अकाउंट ओपन केलं जातं. तर हे डीबीटी अकाउंट तुम्ही लवकरात लवकर ओपन करून घ्या. एकदा जर डीबीटीच्या द्वारे विमा पडला किंवा अनुदान पडलं, कोणतं तुम्ही अवजार घेतला असेल महाडीबीटीद्वारे किंवा कुठल्या स्कीमचे तुम्हाला पैसे येणार असतील किंवा विमा पडणार असेल, तर तुम्ही नंतर काहीही त्यावर उपाय करू शकत नाहीत आणि बँकेवाले तुम्हाला नंतर काही बोलू देत नाहीत. त्यासाठी हा एकदम उत्तम उपाय आहे की आपले पोस्टाचे डीबीटी खाते आपण सर्वांनी ओपन करून घ्यावे. तर आपल्या चॅनलची माहिती ही आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तर आपले चॅनल हे सर्वांना आवडत असेल, आपली माहिती सर्वांना आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तर धन्यवाद.